ओपीडी पाहत असताना काही प्रश्न खूप कॉमनली विचारतात. जसं की सर मला अशक्तपणा आलाय, कंबर दुखते, हातपाय ओढायला लागलेत, सांधे दुखायला लागलेत, केस गळती होते, त्वचा कोरडी झाली, छातीत धडधड होते, काम करण्याची इच्छा होत नाही, त्यानंतर हातपायाला मुंग्या येत आहेत, असे लक्षणं दिसत आहेत. तर याचं उत्तर एकदम सिंपल आहे. सध्याची बदलती जीवनशैली, ज्यामध्ये झोप प्रॉपर नसणे, दुसरं डिहायड्रेशन, पाण्याची मात्रा कमी घेणं, तिसरं शरीरातील इलेक्ट्रोलाइट इम्बॅलन्स होणं, जसं की सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम. जर कॅल्शियमची मात्रा कमी झाली तर तुमचे हातपाय ओढू शकतात, सांधेदुखी होऊ शकते, हृदयाचे ठोके कमी जास्त होऊ शकते, दम लागू शकते, त्वचा कोरडी होऊ शकते. चौथं कारण आहे न्यूट्रिशनल डेफिशियन्सी, ज्याच्यामध्ये तुमचे विटॅमिन्स वगैरे यांचा रोल येतो. विटॅमिन डीची जर डेफिशियन्सी झाली असेल तर तुमची कंबर दुखू शकते, सांधे दुखू शकतात, त्वचा कोरडी होऊ शकते, केस गळती होते, जखम लवकर नाही भरत. विटॅमिन सीच्या डेफिशियन्सीमुळं तुमच्या सांध्यांवर सूज येऊ शकते, केस कुरळे होत आहेत, जखम लवकर भरत नाही आहे, त्वचावर रेड पॅचेस येऊ शकत आहेत. त्याच्यानंतर येतं तुमचं विटॅमिन B12च्या डेफिशियन्सीमुळे तुमच्या हातपायाला मुंग्या येऊ शकत आहेत, चलताना बॅलन्स जाऊ शकतो, लक्षात न राहणे असे लक्षणं दिसू शकतात. तसेच काही आजारामध्ये पण हे लक्षणं दिसतात. जसं की तुम्हाला हायपोथायरॉइडिझम असेल, ॲनिमिया असेल म्हणजे रक्त कमी असणं, शुगर असेल, त्याच्यासोबत बीपीच्या गोळ्या चालू असतील आणि बीपी कंट्रोल नसेल, आणि त्याच्यानंतर येते रक्तपातळवाढीच्या गोळ्या असतील, त्याच्यासोबत काही मनोविकार तज्ज्ञांच्या गोळ्या असतील, जसे की झोपेच्या गोळ्या, अँटीसायकोटिक मेडिसिन असेल, त्याच्यासोबत वयामानामुळं पण हे अशक्तपणा येऊ शकतो. असे काही लक्षणं तुम्हाला दिसत आहेत तर एकदा डॉक्टरला कन्सल्ट करणं खूप गरजेचं आहे.